चैतन्य सगळी माहिती गोळा करून इन्स्पेक्टरकडनं ती फाईल घेऊन येतो आणि अर्जुनला दाखवतो. पण त्या फाईलमध्ये ज्यांनी विलासला सोडवलं होतं, म्हणजेच त्याचा जामीन दिला होता, त्या व्यक्तीचं नाव नसतं आणि तेच पेपर त्याच्यात नसतात. इथे अर्जुन म्हणतो, तू इन्स्पेक्टरला फोन कर आणि विचार ते पेपर्स कुठे आहेत म्हणून. चैतन्य फोन लावतो आणि अर्जुनकडे देतो. त्यावेळेला अर्जुनला कळतं की ते पेपर्स गहाळ झालेत, गायब झालेत, कुठेच नाही आहेत. अर्जुन एकदम आश्चर्यचकित होतो. तो म्हणतो, ठीक आहे. इथे चैतन्य आणि तो म्हणतात, असं कसं होईल, काहीतरी गडबड आहे. अर्जुन म्हणतो, म्हणजेच ह्याचा अर्थ महिपतनेच विलासचा जामीन दिला असणार. खूप रात्र झाल्या असल्यामुळे चैतन्य घरी जातो. अर्जुन विचार करत तिकडेच उभा असतो. तेवढ्यातच सायली येते आणि म्हणते, तुम्हाला कॉफी हवी आहे का? तुम्ही इतकं काम करताय त्यामुळे विचारते. अर्जुन हसतो आणि म्हणतो, माझ्या बायकोंनी तर जास्ती कॉफी प्यायला नाही सांगितली आहे. तर ती म्हणते, तुमचीच बायको सांगते आहे कॉफी घ्या म्हणून. तो म्हणतो, बसा, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि तो तिला विलासबद्दल विचारत असतो की पहिल्यांदा तो आलेला तेव्हा त्याचं कसं वागणं होतं, तुम्हाला काय वाटलं त्याच्याबद्दल. तेव्हा ती म्हणली, पहिल्यांदा तेव्हा तो आश्रमात आलेला तेव्हा चांगलाच वाटलं. पहिल्यांदा काही विचार करत नाही ना आपण, त्यामुळे तो चांगलाच वाटला. आणि त्यातून त्याचा मुलगा त्यांना सांभाळत नाही आहे म्हटल्यावर काय बोलणार. पण हां, एक मात्र आहे, ती विचार करून सांगते की तो मधुभाऊंच्या खोलीतून काहीतरी आलेला शोधून, आणि जेव्हा मला बघितलं तेव्हा तो म्हणला की मी तर पाणी प्यायला आलेलो म्हणून, आणि पाणी न पिताच तिकडून जात होता. तेव्हा मला विचित्र वाटलेलं पहिल्यांदा. अर्जुन तिला विचारतो, आणखीन काही तुम्हाला आठवतं आहे का? तेव्हा ती परत आठवते आणि म्हणते की तो जेव्हा प्रिया म्हणलेली की ही जागा आश्रमाची आपण विकूया, तेव्हा तोही तिला साथ देत होता. तेव्हा अर्जुन म्हणतो, प्रिया ही जागा का विकायची होती तिला? सायली म्हणते, तुम्हाला माहिती आहे ना ती कशी आहे, तिला पैसे हवे होते आणि तिला चांगलं आयुष्य जगायचं होतं म्हणून, आणि त्यामुळे विलासचं आणि मधुभाऊंचं भांडण झालेलं. पहिल्यांदाच मी पाहिलं की मधुभाऊ एवढे चिडले होते विलासवर. आणि तो विचार करत बसतो. तो म्हणतो, ठीक आहे, मला कॉफी द्या ना. तेव्हा ती म्हणते, नाही नाही, आता खूप उशीर झाला आहे, आता झोपायला चला, बस झाला म्हणून. आणि ती त्याला जबरदस्ती तिथून झोपायला घेऊन जाते. प्रतिमा आणि सुमन भाजी निवडत असतात. तेवढ्यातच सुमन प्रतिमाला म्हणते, वहिनी, आपण तन्वीची ना खूप काळजी घेतली पाहिजे. तिला एकटीला सोडायला नको, तिला काय हवं नको ते बघायला हवं. प्रतिमा काहीच बोलत नाही, ती हूं हूं करते फक्त. आणि इथे सुमन ती भाजी निवडलेली घेऊन जात असते. तेवढ्यातच समोर तन्वी येते आणि ती म्हणते की तन्वी, मी आत्ता तुझ्याबद्दलच वहिनींशी बोलत होते, पण तू तर खुश वाटतेस, मला वाटलं की तू दुःखी असशील म्हणून. मनातून तर हे ऐकून तन्वीला राग येत असतो, पण ती तसं न दाखवता सुमन काकीला म्हणते की माझ्या मैत्रिणीचं लग्न ठरलं आहे ना, आणि ते एका डॉक्टरशी, त्यामुळे मी खूप खुश आहे. ती मुद्दामूनच हे स्वतःचंच सांगत असते, पण मैत्रिणीचं नाव घेऊन. सुमन काकी म्हणते की अरे वा, चांगलं झालं आहे, तू पण तुझ्या आईसारखीच आहेस, दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानणारी. आणि ती तिथून निघून जाते आणि तन्वी प्रतिमाकडे बघत असते. सायली झोपलेली असते तेव्हा तिला स्वप्न पडतं की कोणीतरी, म्हणजेच महिपतच्या माणसांनी मधुभाऊंना किडनॅप केलं आहे आणि त्यांना बेशुद्ध केलं आहे आणि आता त्यांना ते मारणार आहेत म्हणून. आणि ती एकदम डचकून उठते आणि ओरडायला लागते, मधुभाऊ मधुभाऊ. हे ऐकून अर्जुनसुद्धा उठतो आणि म्हणतो, काय झालं मिसेस सायली? तेव्हा ती म्हणते, मला मधुभाऊंची काळजी वाटते, मी एक वाईट स्वप्न बघितलं आहे. तो म्हणतो, स्वप्न आहे ते, घाबरू नका, झोपा. ती म्हणते, नाही, मधुभाऊ कशी असतील मला माहीत नाही, मी फोन करू का? तेव्हा अर्जुन म्हणतो, 12 वाजलेत, ते झोपले असतील. पण सायलीला काही चैन नाही, त्यामुळे ती फोन करते. मधुभाऊ पण फोन उचलतात आणि म्हणतात, साऊ बाळा, 12 वाजलेत, तू अजून झोपली नाहीस? तर ती म्हणते, नाही, तुम्ही कसे आहात? ते म्हणतात, मी ठीक आहे. ती म्हणते, ठीक आहे, मी सहजच फोन केलेला म्हणून. त्यांना काही कळत नाही का फोन केलेला, पण ते मधुभाऊंचा आवाज ऐकून सायली निश्चिंत होते. इथे अर्जुन तिला सांगतो, बघितलात ना, मधुभाऊ सुरक्षित आहेत, झोपा आता. आणि ते दोघंजणं झोपतात. इकडे महिपत एका माणसाला पकडतात आणि तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसतो, तो असतो ऋषिकेश आणि जानकी ह्यांचे वडील, म्हणजेच नानासाहेब, ऋषिकेशचे वडील, जानकीचे सासरे. सकाळी कल्पना सोफ्यावर बसून कॉफी पित असते. तेवढ्यातच खाली सायली उतरते आणि तिने ते सगळ्या मेंबर्सच्या नावाची झाडं लावलेली असतात तिकडे येते आणि पाणी घालत असते. तेवढ्यातच कल्पना या नावाच्या झाडाला फुलं आलेली असतात, त्यामुळे ती खूप खुश होते आणि म्हणते, विमलताई इकडे या ना. तेवढ्यात कल्पना पण तिकडे बघते काय दाखवते म्हणून. सायली विमलताईला म्हणते, बघा ना, आईच्या नावाचं जे झाड लावलेलं त्याला फुलं आली आहेत, किती छान आहे ना. आणि अर्जुन पण वरतून हे सगळं बघत असतो. पण इथे कल्पना बघते तर खरी,
पण तिला बोलायचं नसतं आणि रागही आलेला असतो. त्यामुळे कल्पना चोरट्या नजरेनेच या सगळ्या गोष्टी बघत असते. इथे सायली विमलताईला दाखवते की किती छान फुलं आली आहेत ना, आणि विमलताई पण हो ना खूप छान आली आहेत. सायली विमलताईला म्हणते अशीच नाती पण फुलतील, सगळेजणं एकत्र येतील. या सगळ्या गोष्टी कल्पना ऐकत असते आणि वरून अर्जुनसुद्धा. विमलताई पण तिला साथ देत असते. विमलताई आपल्या कामाला निघून जाते. तेवढ्यात सायली ते रोपटं घेऊन कल्पनाकडे येते आणि म्हणते आई बघा ना किती छान फुलं आली आहेत ना. इथे कल्पना सायलीवर चिडते आणि म्हणते बिया टाकल्या की फुलं येतातच, त्यात काय मोठं. आणि ती मुद्दामन टेबलाजवळ जाते, आपला कॉफीचा मग ठेवते आणि विमलला सांगते की विमल टेबलावर वाण सामानाची यादी ठेवली आहे, ती घेऊन ये. तेव्हा सायली म्हणते मी जाणारच आहे, तेव्हा मी घेऊन येते. इथे कल्पना विमलला म्हणते विमल आपलं वेगळं आहे आणि त्यांचं वेगळं आहे. तेव्हा सायली म्हणते आई तुम्ही स्वयंपाक करायला नाही म्हणलायत, पण वाण सामान आणायला नाही असं काहीच बोलला नव्हतात. तेव्हा इथे कल्पना विमलला म्हणते विमल तूच आणायचं आहे हे सगळ्या गोष्टी, आणि मसाले काढ आणि ऊन दाखव. तेव्हा सायली म्हणते आई मी आधीच दाखवल्या ऊन, मला माहिती होतं तुम्ही हेच सांगणार म्हणून. तेव्हा कल्पना परत चिडते आणि विमलला सांगते तो डब्बा खाली काढून ठेव. तेव्हा सायली म्हणते आई माहिती आहे, त्यामुळेच तुम्ही पडला होता, त्यामुळे तो डब्बा आधीच मी खाली काढून ठेवला आहे. कल्पनाला खूप राग येतो. ती म्हणते विमल माझं डोकं दुखतं आहे, माझ्या रूममध्ये कॉफी घेऊन ये, आणि हो तूच कर ती. आणि ती आपल्या रूममध्ये जात असते कल्पना. तेव्हा सायली बघत असते. विमलताई सायलीकडे येते आणि म्हणते ताई. तेव्हा ती म्हणते काही हरकत नाही, ही नाती आहेत ना माझी आहेत, त्यामुळे ती आज ना उद्या निवळतील. आणि आईच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर राग नाही तर प्रेम चांगलं दिसतं. आणि ती कल्पना जाता जाता रागाने बघत असते आणि वरती अर्जुन असतो त्याच्याकडेही बघते. तेव्हा अर्जुन म्हणतो बघ, दाखवतो की बघ माझी बायको कशी बोलते म्हणून. आणि ती रागारागाने आपल्या रूममध्ये निघून जाते. त्याच्यानंतर अर्जुन खालती येतो आणि सायलीला सांगतो मी निघतो बायको. तेव्हा सायली म्हणते अहो नाश्ता तर करून जा. तेव्हा तो म्हणतो माझ्या केस पार्टनरबरोबर मी करीन बाहेर. तेव्हा ती चिडते, म्हणते कोण आहे, चैतन्य भाऊजी. तेव्हा तो म्हणतो नाही चैतन्य तर माझा असिस्टंट आहे, केस पार्टनर. सायली विचारते केस पार्टनर कोण आहे हा तुमचा केस पार्टनर. तर तो म्हणतो की एक मुलगी आहे जी माझ्यावर दमटाटी करते आणि ती खूप चांगली आहे, मला मदतही करते, ती काय वकील नाही आहे. सायलीला हे सांगून अर्जुन चिडवत असतो आणि तीसुद्धा चिडते की एक मुलगी आणि ह्यांची पार्टनर, तिला राग येत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो अरे हो मी तुम्हाला भेटवलंच नाही ना, थांबा मी तुम्हाला दाखवतो. आणि ती रागानेच त्याच्याकडे बघत असते आणि मग तो फोनमधला कॅमेरा ऑन करतो आणि तिचा चेहरा दाखवतो आणि सायली हसते. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो तुम्हीच मला मदत करताय ना, तुम्हीच माझ्या केस पार्टनर आहात, त्यामुळे आपल्याला बाहेर जायचं आहे, चला. ती म्हणते कुठे जायचं आहे. तर तो म्हणतो चला ना सांगतो मी. तर ती पर्स घ्यायला वरती जाते. इथे जेलमध्ये महिपत साक्षीला भेटायला आलेला असतो. साक्षी खूपच वैतागलेली असते. ती म्हणते अण्णा तुम्ही काहीही करा पण मला इथून सोडवा. महिपत म्हणतो तू घाबरू नकोस, आपली माणसं इकडे आहेत, तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू माझ्याशी बोलू शकते. तेव्हा साक्षी म्हणते कसं. तेव्हा तो एक महिला पोलीस कॉन्स्टेबलकडे बघतो आणि म्हणतो ही तुला मदत करेल, घाबरू नकोस. साक्षी महिपतला म्हणते मला खूप त्रास होतो, इकडच्या बायका मला खूप त्रास देतात, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर मला बाहेर काढा. तो म्हणतो तू घाबरायचं नाहीस, तू वाघीण आहेस, तू हे त्रास सहन करायचा नाहीस, तुला काही वाटलं तर ह्यांना सांग, मी आहेच आणि मी तुला लवकरात लवकर बाहेर काढेन. महिपत बाहेर येतो जेलच्या. तेव्हा त्याचा माणूस उभाच असतो. महिपत त्याला इशाऱ्याने विचारतो तर तो हो म्हणतो. तिकडे एक हवालदार असतो, त्याला महिपत पैसे देतो आणि फोन देतो आणि सांगतो हे साक्षीला दे, म्हणजे आम्हाला जेव्हा पण बोलायचं असेल आम्ही बोलू शकतो. तेवढ्यातच तिकडे अर्जुन आणि सायली पण येतात. ते गाडीने उतरतात. महिपत त्या हवालदारशी बोलत असतो, त्याला पैसे देतो, त्याला सगळ्या गोष्टी समजवत असतो काय करायचं आणि काय नाही. आणि तेवढ्यातच अर्जुन आणि सायली पण तिकडे येत असतात. अर्जुन आणि सायली आपल्याच धुंदीत असतात, त्यामुळे त्यांचं लक्ष पहिलं तर तिकडे जात नाही. नंतर ते जवळ आल्यावर अर्जुन आणि सायलीचं लक्ष जातं की तिकडे महिपत उभा आहे. आणि महिपतचं पण लक्ष नसतं, कारण तो त्या हवालदारला इन्स्ट्रक्शन्स देण्यामध्ये गुंतलेला असतो. अर्जुन सायली त्याच्याकडे बघतात आणि महिपत जवळ येतात. तोपर्यंत तो हवालदार तिकडून निघून गेलेला असतो. महिपत एकटाच तिकडे उभा असतो त्याच्या माणसाबरोबर. तेवढ्यात अर्जुन येतो आणि त्याच्या खांद्यावर महिपतच्या हात लावतो आणि महिपत मागे वळून बघतो तर अर्जुन आणि सायली. त्याला खूप राग येतो त्या दोघांचा, कारण त्याच्यामुळेच साक्षी आज जेलमध्ये. इथे अर्जुन आणि सायली महिपतला डिवचतात की काय कसं वाटतंय, आपल्या मुलीला भेटायला आलेलास का.
अर्जुन, सायली आणि महिपत ह्यांच्यामध्ये बाचाबाची होते. सायली म्हणते, तू आपल्या मुलीकडे लक्ष दे, मधुभाऊंकडे नको. इथे अर्जुन पण म्हणतो, पुढच्या वेळेला साक्षीला मी फासावर लटकवीन. इथे हे ऐकून महिपतला खूप राग येतो. तो अर्जुनचा गळा पकडायला जातो, पण ते पोलीस स्टेशन असतं त्यामुळे तो तसा करत नाही, सोडून देतो. अर्जुनसुद्धा त्याला म्हणतो, तू गुंड पाठवलेलेस मधुभाऊंना मारायला. तो म्हणतो, काय बात करतो, मी असं कशाला करीन, मी माझ्या मुलीला सोडवण्याचा बघीन ना, मधुभाऊंच्या पाठीमागे गुंड कशाला पाठवू. आणि तो तिथून निघून जातो रागाने. इथे सायली आणि अर्जुन आतमध्ये येतात आणि ते पेपर्स शोधत असतात की कोणी त्या विलासचा जामीन दिलेला आहे म्हणून, पण त्यांना काही ते मिळत नाही. ते पेपर त्याच्यात नसतात. इकडे पोलीस इन्स्पेक्टर आरामसे बसलेला असतो, मजा करत असतो आणि फोनवर बोलत असतो. अर्जुन, सायली त्याच्याकडे येतात आणि त्याला विचारतात, नेमके हेच पेपर कसे गहाळ झाले, ते का नाही आहेत ज्यांनी विलासला सोडवलं होतं. तेव्हा इन्स्पेक्टर त्यांना सांगतो की ते पेपर्स नाही आहेत, पण मला आठवत आहे कोणता तरी मोठा बिल्डर होता ज्याने त्याचा जामीन दिला होता. आणि इथं अर्जुन म्हणतो की नेमका तोच असेल म्हणजे महिपत. आणि ते एकमेकांकडे बघत असतात.